नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांची माफी मागतो, कारण आपल्या ह्या सिस्टममुळे सध्या सर्व फ्रँचायझी पार्टनर्सना प्रचंड रोषाला सामोरं जावं लागत आहे. सर्वांना प्रचंड हेडॅक झालेला आहे आणि लोकांच्या रोषामुळे कोणती परिस्थिती भविष्यात उद्भवेल हे सांगू शकत नाही, एवढा प्रचंड ताण सगळ्यांना सहन करावा लागतो आहे. सध्या आपण खूप क्रुशियल स्टेजमधून जातो आहे. खूप क्रिटिकल सिच्युएशन आहे आणि त्याला सामोरं गेल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. तुम्हाला जो त्रास होतो आहे त्याच्याहून कितीतरी अधिक सध्या मी त्या त्रासाला सामोरे जात आहे. परंतु हा वेळ सगळ्यांसाठीच अतिशय त्रासदायक आहे आणि हा वेळ पण निघून जाईल याच्यावरती मला भरोसा आहे. मित्रांनो, मागील काही दिवसापासून माझी बदनामी करणं, मला बळीचा बकरा बनवणं यासाठी अनेक जण कार्यरत आहेत. बाहेरच्या शक्ती जशा कार्यरत आहेत तशाच आपल्या सिस्टममधल्याच काही शक्ती देखील कार्यरत आहेत आणि हे तुम्हालासुद्धा लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवणं, ऑडिओ व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून असेल, यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल, या सिस्टममध्ये मला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. दुसरी गोष्ट, एखादी खोटी गोष्ट का असेना जर वारंवार सांगितली गेली तर ती काही दिवसानंतर लोकांना सत्य वाटायला लागते. हे गोबेल्सचं तंत्र आहे. गोबेल्स हा हिटलरचा एक सहकारी होता आणि त्याचा सल्लागार होता आणि ह्या गोबेल्सनी हे तंत्र विकसित केलं होतं की एखादी खोटी गोष्ट जर असेल आणि ती जर लोकांच्या समोर आपण वारंवार प्रेझेंट केली तर कालांतरानं ती गोष्ट लोकांना खरी वाटायला लागते आणि ह्या गोबेल्सच्या तंत्राचाच वापर माझ्या विरोधात काहीजण करत आहेत. मित्रांनो, मी कुठेही पळून गेलेलो नाही किंवा आपल्या कंपनीमधून 100-200 कोटी रुपये मी घेतलेत आणि माझ्याकडे आहेत अशी कुठलीही गोष्ट नाही. हे जे काही अप्रचार केले जात आहेत आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम केला जातो आहे, तर सगळ्यांना माहिती आहे की माझ्याकडे जर एवढा पैसा असता तर हा प्रॉब्लेमच निर्माण झाला नसता. तेवढ्या फंडवरती सुद्धा मी बाजी पलटवू शकलो असतो. पण तरीसुद्धा काहीजण मुद्दामहून ह्या गोष्टी पेरत आहेत. माझ्यामध्ये ती हिंमत आहे की या स्टेजला 100 कोटीच्या भांडवलावरती सुद्धा मी सगळ्या लोकांना बाहेर काढू शकतो. ठीक आहे, आपण प्रयत्नशील आहोत. मी देखील स्वतः प्रयत्न करत आहे. परंतु आत्ता ज्या परिस्थितीतून आपण समोर जात आहोत ती पाहिल्यानंतर आपल्याला अनेक आघाड्यावरती लढावं लागतं आहे. म्हणजे सध्या क्लायंटच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे, पोलीस केसेसला सामोरं जावं लागतं आहे आणि त्याचबरोबर आपल्या सिस्टममधलेच ज्यांना आपण कुटुंबप्रमुख म्हणतो आहे ते कुटुंबप्रमुखच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल आणि त्याच्यातून गदारोळ निर्माण होऊन पोलीस केसेस व्हावेत यासाठी स्वतः प्रयत्नशील आहेत असं दिसतंय. प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित वेगळा असेल, परंतु मला तर आता त्या गोष्टी जाणवायला लागलेल्या आहेत. माझ्यामध्ये आणि अगस्त सरामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही, कुठल्याही प्रकारचं तेढ नाही किंवा कुठलीही अहंकाराची भावना नाही किंवा कुठलंही वर्चस्ववादाची लढाईसुद्धा नाही. म्हणजे मी सगळ्या गोष्टी हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. माझं एकाच गोष्टीसाठी भांडण आहे, ते म्हणजे ज्या लोकांनी आपल्यावरती ट्रस्ट ठेवलेला आहे, सिस्टमवरती ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे, ज्यांनी भरोसा ठेवलेला आहे आणि अनेक उलटे-पालटे प्रकार करून लोकांनी आपल्याकडे गुंतवणूक केलेली आहे, या लोकांची किमान मुद्दल लोकांना परत मिळावी एवढ्यासाठीच मी भांडतो आहे. ह्याच्यापेक्षा माझं दुसरं कुठलंही भांडण कोणाबरोबरच नाही. परंतु ज्यांनी ही संस्था सुरू केली, ज्या डायरेक्टर्सनी हा सगळं उभा केलेला बिझनेस आहे, आज त्याच बिझनेसला ही लोकं स्वतःचा बिझनेस समजत नसून
ते दुसऱ्यावरती कोणावरती खापर फोडण्याचा प्रयत्न करतायत आणि ते मला बकरा बनवण्याचा प्रयत्न करतायत. मागच्या 5-7 महिन्याचे जर तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ पाहिले असतील, चॅनल्स पाहिले असतील, इंस्टाग्राम पोस्ट पाहिले असतील, तर त्याच्यामध्ये सोयीस्करपणे आपली जबाबदारी दुसऱ्यावरती कोणावरती ती झटकून आपण नामाने मराळ होणं किंवा जो काही फंड आपल्या ताब्यात आहेत त्या फंडचा मालक बनणं एवढीच कदाचित त्यांची त्याच्यातून मनुष्य दिसते. मला माहीत नाही एक्झॅक्टली काय चाललं आहे ते, परंतु आज मी एक ऑडिओ क्लिप ऐकली होती. त्याच्यामध्ये आगस्ट सर स्वतः म्हणतायत की मी सोल्युशन द्यायला तयार आहे. आणि खरं तर आम्हीच याच्यासाठीच धडपड करतो आहे मागच्या 2 महिन्यापासून आपल्या सर्व इन्व्हेस्टरसाठी सोल्युशन मिळावं, आपल्या सर्व इन्व्हेस्टरची किमान मुद्दल रक्कम तरी परत जावी यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहेच. त्याचबरोबर कोर टीम पार्टनर्स प्रयत्न करत आहेत, अनेक मास्टर फ्रँचायझी प्रयत्न करत आहेत आणि अनेक जण आपापल्या पद्धतीनं याच्यातून कसं बाहेर पडता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. तर मित्रांनो, माझ्याविषयी कुठलाही गैरसमज मनात ठेवू नका. योग्य वेळी मी सरकारी यंत्रणाच्या समोर किंवा जे काही रेग्युलेटरी बॉडी आहेत या सगळ्या रेग्युलेटरी बॉडीच्या समोर मी येणार आहे, सगळी वस्तुस्थिती मांडणार आहे. आणि पण त्या अगोदर आपल्या कम्युनिटीसाठी जर काही एखादा मार्ग काढता आला तर त्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. थँक्यू.